रक्षाबंधन म्हटलं की प्रेम, आपुलकी आणि गोडवा सगळं एकत्र येतं आणि या गोडव्याचं नाव घेतलं की आपसुकच तोंडाला पाणी सुटतं. त्यासाठीच आज हा गुलाबजामुनचा बेत. जसं बहीण भावाचं नातं गोड असतं तसंच गुलाबजामसुद्धा या सणाला अधिक गोड बनवतो. गुलाबजामुन हा फक्त गोड पदार्थ नाही, तर बहिणीच्या प्रेमासारखाच मऊ, भावाच्या काळजीसारखाच गोड आणि आठवणींसारखाच रसाळ आहे. आज बहीण भावांना एकत्र आणणारा हा सुंदर सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे केवळ राखीचा धागा नाही, तर भावंडातील अतूट प्रेमाचं, विश्वासाचं आणि नात्यांच्या बंधनाचं प्रतीक आहे. या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. आजच्या या विशेष दिवशी सर्वांनी एकत्र येऊन केवळ आपल्या भावंडांपुरतेच नव्हे, तर समाजातील प्रत्येक स्त्रीचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं रक्षण केवळ भावानेच नव्हे, तर समाजानेही करावं लागतं. राखीचा नाजूक धागा आपल्याला प्रेम, जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करून देतो. आजच्या काळात हे नातं फक्त बहीण भावापुरतंच मर्यादित नाही, तर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचं बंधन बनलं आहे. राखी बांधली की वचन मिळतं आयुष्यभर साथ देण्याचं.